बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट JN1 ने शिरकाव केलाय, तर सोलापूर शहरात नवे व्हेरिएंट JN1 या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नसून मात्र शहरात कोविड-19चे सध्या एकूण 7 रुग्ण उपचार घेत आहेत। दरम्यान भवानीपेठ परिसरातील एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोना या आजाराने मृत्यू झालाय, तर या रुग्णास रक्तदाब मधुमेहही होता, शिवाय त्याच्यावर बायपास सर्जरी देखील झालेली होती। या आजारपणात त्यांना सारखे झटके येत होते, त्यातूनच त्यांना नातेवाईकांनी सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते। यावेळी त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले होते। त्यांच्यावर उपचार सुरू असताना 31 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची व या संदर्भात रुग्णालयाकडून मृत्यू अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी दिली। दरम्यान JN1 या नव्या व्हेरिएंटचा हा रुग्ण होता का हे अद्यापही मात्र समजले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर दिवसभर केलेल्या कोरोना चाचण्यातून देगाव शिवारातील नव्याने आणखी एक बाधित रुग्ण आढळून आलेला असून शहरात दिनांक 22 डिसेंबर पासून आतापर्यंत 13 कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत, तर यामधील एकाचा मृत्यूही झालाय। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।